नमस्कार मंडळी. तर आज माझ्या शेतामध्ये आलेले आहे मी. बऱ्याच दिवसाबाद आली आणि बघितलं फिरता फिरता हरभरा मस्त हिरवागार दिसताय. म्हटलं चला माझ्या सगळ्यात आवडती भाजी ती म्हणजे हे बघा हरभऱ्याची भाजी. माझ्याच काय सगळ्यांचीच आवडती आहे. तर आज याला मस्त मी खुडून घेते. म्हणजे मला 2-3 दिवस चांगली पुरली भाजी एवढी मी खुडून घेते. अक्कम तासन तास नाही ते खुडत आता, कारण माझ्या सगळ्यात आवडती भाजी आहे हरभऱ्याची भाजी. आणि हे आणि माणसाने एक पोळी खायची तर 2 पोळ्या खाते, आरामशीर खाते. कुणाला भूक जास्त लागत नसेल तर हरभऱ्याची भाजी न्या करा आणि खा. हरभऱ्याची भाजी सीझन चालू झालेला आहे आणि माझ्यासारखी बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि आवडीने तुम्ही कराल खासाल पण. तर इकडे बघा हरभऱ्याची भाजी खुडायची कशी. तर हरभऱ्याच्या भाजीचा हा शेंडा आहे, हा इथून असा खुडून घ्यायचा. सोपी भाजी आहे. असं पट्टा 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 खुडून घ्यायचं. भरपूर भाजी खुडायची कारण हे थोडीशीच होती चिमल्यानंतर. हे बघा असे तोडून घ्यायची. तर या भाजीचे ही भाजी 2 प्रकारे बनवली जाते. तर मला पातळ भाजी आवडत नाही, तर सुकी भाजी मला खूप आवडते. तर मी तुम्हाला सुकी भाजी कशी बनवतात हेच तुम्हाला मी आज दाखवणार आहे. हे बघा खोळून घेतलेली आहे. तर अशी खुडते आणि त्याच्यावर टाकते. तर या हरभरा खुडल्याने या हरभऱ्याला कसला नुकसान होत नाही, उलट आपले पीक भरपाई म्हणजे पिकात वाढ होते. कारण आपल्याने हे शेंडा खुडल्याने हरभरा असा फरायतो आणि त्याला मस्त मग भरपूर असे गाठे लागतात. त्यामुळे हरभरा खुडलाच पाहिजे आणि खुडलेली भाजी पण वाया जात नाही, ते तर आपल्या पोटात जाणार आहे. कोणाकोणाच्या हे आवडती भाजी आहे हे मला सांगा. माझ्या तर खूप आवडीची आहे. तर माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे थोडंसं बोलण्यात मला अडचण होत आहे त्यामुळं. आणि मी मस्त तरी पण भाजी खोडायला आली कारण की ही माझ्या आवडती भाजी आहे. चला म्हटलं सर्दीने खोकल्याने तोंड माझं फिक्क पडलेलं आहे, ही भाजी खुडून मस्त जेवण करावं. तर म्हणून मी शेतामध्ये आलेली आहे आणि मस्त आज मी भाजी खुडते, मी पण खाते आणि तुमच्या पण तोंडाला पाणी सोडणारच आहे आज मी. तर बघा आणि आसपास जा हिंडून बघा कोणाच्या शेतामध्ये हरभरा आलेला आहे, त्याची भाजी खुडून आणा आणि त्याला सांगा तुझ्या वारात नुकसान नाही होणार, उलट तुझे पीक मस्त भरभराटीने वाढणार आहे म्हणा खुडल्याने. आणि खुडण्याचे प्रकार पहा. तर खुडायला असा शेंडाच खुडायचा, म्हणजे कुणी तुम्हाला बोलणार नाही, नाही तर अर्ध्यातून झाड खुडून घेसान, लोकांचा मार खासान. म्हणून सांगते असा शेंडा खुडायचा, असा 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 शेंडा खुडून घ्यायचा. चला तर आता मी भरपूर अशी भाजी खुडून घेते आणि तुम्हाला मग दाखवते. तर हे बघा एवढी मी भाजी खुडून आणली. याच्यापेक्षा जास्त बरीच आणली होती. माझ्या लाईने सासूबाईंनी मागितली, त्यांना पण मी भाजी दिली आणि रात्री पण मी थोडीशी करून खाल्लेली आहे, उरलेली आहे एवढी. तर याच्यामध्ये मी आता 2 भाज्या करणार आहे आणि जी अस्सल भाजीची चव आहे या भाजीची ते आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे. जर अस्सल भाजीची चव तुम्हाला बघायची असेल तर अशा प्रकारे करा. नक्कीच तुम्ही माझं नाव काढल्याशिवाय राहणार. वा ताई तुम्ही काय भाजी करून दाखवली, कारण मी जी माझी आजी करून द्यायची ती मी आता करणार आहे. कारण की मला आजीच्या हातची भाजी खूप आवडायची, तशी चव मला दुसऱ्या भाजीत मिळाली नाही. तर अशा प्रकारे करून बघा, अस्सल भाजीची चव तुम्हाला आत्ताच मिळणार. आणा आणि करा आणि मग म्हणसाल वा ताई काय भाजी सांगितली. चला तर मी आता भाजी करायला सुरुवात करते. तर ही भाजी मस्त अशी झटकून घ्यायची, जेणेकरून काही असलं तर निघून जाणार. असं झटकायची आणि कढईमध्ये टाकायची अशी. तर अशी डायरेक्टली कढईमध्ये भाजी पहिले टाकून द्यायची. हे बघा मी टाकून दिलेली आहे आणि याच्या वरतून टाकायचं ही घेतलेले आहे लाल तिखट जाडसर काढून घेतलेले, चटणी टाकून घेतली आहे मी, हे अशी टाकून द्यायची. हे बघा तुम्हाला खरी चव जर या हरभऱ्याची भाजीची खायची असेल तर अशा प्रकारे बनवून बघा. माझी आजी मला अशीच करायची आणि आप्पांना खूप आवडायची आणि मला पण आवडायची. मी आजीची ती पद्धत बघितली आहे आणि मी अशीच करून खाते आणि तुम्हाला पण मी आज ती दाखवणार आहे. आणि वरतून टाकायचं मीठ. मग हे बघा मीठ थोडंसं कमीच टाकायचं कारण त्याला अगोदरच खार असतो, त्यामुळे मीठ
कमीच टाकायचं. मग कमीच टाकलेलं आहे मी. आणि वरतून टाकायचं, आता त्याच्या वरतून टाकायचं असं तेल. असं वरतून तेल टाकायचं. तर मी 2.5 मापलं तेल टाकून देते. असं तेल टाकून घेतलं की मस्त असं हातानेच असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, असं सध्याच्या घडीला ती गरम व्हायचीच आहे. थोडीशी झालेली आहे तर काही नाही होत, आपल्याला सवय झालेली आहे आता. असं हाताने पूर्ण, म्हणजे जेणेकरून सगळीकडं तिखट मीठ लागलेलं पाहिजे. तर हरभऱ्याची भाजी बनवण्याचे 2-3 प्रकार आहे. तर प्रकार हा माझा आवडीचा आहे, कारण ही भाजी खूप छान लागते. तर दुसरी पण आहे जे बनवतात, कांदा, हिरवी मिरची आणि त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकतात. ती पण भाजी बनवतात, पण त्याची चव याच्या पुढं फिक्की आहे. आणि तिसरा पण प्रकार आहे सोले टाकून, कारण की आता तुरीच्या शेंगा पण आलेल्या आहे, सोले टाकून बनवतात, ती पण मस्त लागते. पण आज मी तुम्हाला ही भाजी बनवून दाखवणार आहे. जर तुम्हाला झटपट बनवून खायची असेल आणि जेवण पण भरपूर करायचं असेल तर अशा प्रकारे बनवा, आणि झटपटही होते आणि चवीलाही भन्नाट होते. हे बघा, असे फिरवत राहायचं. असं होऊ द्यायचं. भाजी थोडीशी अशी चिंबू द्यायची, नंतर थोडासा पाण्याचा शिरकावा मारायचा असा, जास्त नाही, थोडासा. आणि ही भाजी धुवायची नसते, अजिबात धुवायची नाही. धुतली जर तुम्ही तर याची पूर्ण चव चालली जाणार. त्यामुळे या भाजीला धुवायचं नाही, तसंच टाकायचं. धुतल्यामुळे त्याचा खार चालला जातो, म्हणून भाजीची चव मग येत नाही. त्यामुळे मी धुतलेली नाही, अशी झटकून घ्यायची आणि मस्त टाकायची कढईमध्ये. वरतून टाकायचं चटणी, मीठ, तेल, बस होऊ द्यायची. भन्नाट भाजी तयार होते. हे बघा किती छान भाजी दिसत आहे आपली. असं फिरवत राहायचं. अगदी 10 मिनिटामध्ये आपली भाजी शिजून तयार होणार. तर हे बघा, आपली भाजी आता शिजून तयार झालेली आहे हरभऱ्याची. तर आता याला मी काढून घेते. आणि चवीला भन्नाटच झालेली आहे. नाही झाली अशी नाही म्हणत मी, झालेली आहे. तुम्ही पण करून बघा. मी मग म्हणसान ताई तुम्ही बरोबर सांगितलंय. एक वेळ तरी करून बघा. तर माझी हरभऱ्याची भाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपींमध्ये. धन्यवाद.